पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी नवमतदारांसोबत संवाद साधणार आहेत। देशातील सुमारे 50 लाख नवमतदारांसोबत संवाद साधण्यासाठी नमो नव मतदारता हे संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। मुंबईमध्ये केसी कॉलेज आणि विल्सन कॉलेजमधील विद्यार्थ्यांसोबत दूरचित्र प्रणालीद्वारे पंतप्रधान बातचीत करतील। मुंबईमध्ये युवा मोर्चाकडून गुरुवारच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मंगल प्रभात लोढा विल्सन महाविद्यालय तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेही केसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सर्वसामान्य मराठ्यांचं असून त्यांनी सरकारला जेरीस आणलं आहे। त्यांनी लोकसभा निवडणुकीपर्यंत निजामी मराठे यांच्यापासून सावध राहायला हवं, ते घात करतील असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला आहे। यावेळेस आरक्षणावर सरकार झुलवत ठेवत आहे, सरकार जरांगे यांना फसवणार नाही याची दक्षता घ्यावी असंही आंबेडकर म्हणाले। वंचितचे प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी आघाडीच्या बैठकीबाबत मोठं वक्तव्य केलं। वंचित बहुजन आघाडीला अद्याप काँग्रेस, सुप्रिया गट किंवा उद्धव गट या 3 पक्षाच्या नेत्यांनी स्वाक्षरी केलेले कुठलेही पत्र अथवा निमंत्रण प्राप्त झालेले नाही। त्यामुळे गुरुवारच्या बैठकीला बिनबुलाए मेहमान बनून आम्ही जाणार नाही। संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत जो दावा केला तो खोटा आहे असंही मोकळे यांनी म्हटलेलं आहे। मराठा आरक्षणावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली। सर्वेक्षणाचे सर्व समाजाचे सर्व जातींचे करावे। मराठा आरक्षणाचा मुद्दा तिघडी सरकारने चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने चिघळालाय। आधी वेळकाढूपणा केला आणि आता 10 दिवसात सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला, हे चुकीचं आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। नाशिकच्या एकलहरे परिसरामध्ये साधना या शिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन उद्धव गटाचे आमदार आदित्य आणि उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते झालं। 2024ला पुन्हा एकदा आपलं सरकार बसणार आहे, तेव्हा प्रत्येक शाळेमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम असेल असं त्यावेळेस त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे। एकच इमारत आहे अशी की जिथे सर्व एकत्र येतात, ती म्हणजे शाळा। 100-150 वर्षांपूर्वी महिला शिक्षणापासून वंचित होत्या। महात्मा फुले यांनी प्रयत्न करून महिलांना शिक्षण दिलं असंही ते म्हणाले। गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले। कोळी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी गेल्या 21 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। जिल्ह्यातील 3ही मंत्र्यांनी दखल न घेतल्याने मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाला कोळी समाज कार्यकर्त्यांनी कुलूप ठोकलं। भाजपा नेते नितेश राणे यांनी मीरा रोडमध्ये करण्यात आलेल्या कारवाईवर आपली प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्रामध्ये पण बुलडोझर पॅटर्न येऊ शकतो, हे मीरा रोडच्या नयानगर इथे दिसून आलं। यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो। जसं योगीजींनी बुलडोझर पॅटर्न आणला तसंच राज्यात देखील आता बुलडोझर देण्यात आलेलं आहे। जिथे जिथे अतिक्रमण झालेलं असेल तिथे बुलडोझर द्या असं पॅटर्न असेल असंही नितेश राणे म्हणाले। महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 5 फेब्रुवारीला अयोध्येत जाणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री आणि काही आमदार अयोध्येत जाणार। 31 जानेवारी ते 4 मार्च या काळामध्ये देशातील सर्व भाजपा शासित राज्य रामलल्ल्याच्या दर्शनासाठी जाणार आहेत। भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव यांच्यावर हल्लाबोल केला। 2014ला शिवसेना संपवण्याचा कट रचला असं उद्धव म्हणतात। मग 14 आणि 19 आमच्यासोबत सत्तेत होतात तेव्हा काय झोपला होतात का असा सवाल त्यांनी विचारला। 17ला सांगितलं की आम्ही युतीत चढलो, आयुष्यामध्ये परत युती करणार नाही आणि परत 19च्या विधानसभा लोकसभेसाठी युती केली। तुमचं डोकं बिकं फिरलं आहे की काय असं म्हणत त्यांनी तुम्ही स्वतः होतात की शक्यता खरी वाटते, कारण नंतर शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून संपूर्ण शिवसेना संपवण्याचा पाप तुम्ही केलेला आहे असं भातखळकर म्हणाले। माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील आणि त्यांची कन्या डॉक्टर केतकी पाटील यांनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। हा सोहळा मुंबईत पार पडला। डॉक्टर उल्हास पाटील, डॉक्टर केतकी पाटील, देवेंद्र मराठे यांच्यासह अन्य मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन आदी नेत्यांनी यांचं स्वागत केलं। धुळ्यातील प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब भदाणे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला। 108 सरपंच, 390 ग्रामपंचायत सदस्य, 3 जिल्हा
परिषद सदस्य, 2 ग्रामपंचायत समिती सदस्य आणि हजारो कार्यकर्त्यांसह त्यांनी भाजपात प्रवेश केला. बाळासाहेब भदाणे हे भाजपा प्रवेशाने धुळे ग्रामीणमध्ये भाजपाची ताकद वाढलेली आहे. मीरा रोडमध्ये झालेल्या घटनेनंतर शर्मिला ठाकरे यांनी त्याची प्रतिक्रिया दिलेली आहे. सगळ्यांनी हा विषय बंद करा. चुटपुट असं भारतात प्रत्येक ठिकाणी होत असतं. त्याला फार महत्त्व देऊ नका. सर्व जातींमध्ये सलोखा कसा निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न करा, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी एकजूट करत मोदी विरोधकांची आघाडी स्थापन केली. पण आता याच मोदी विरोधकांच्या आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकला चलो रेची भूमिका घेत मोदी विरोधक आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जींनी केली. त्यामुळे देशात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांच्या ईडी चौकशीने पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपच्या एकतरी नेत्यावर कारवाई झाली आहे का, असा सवाल यावेळेस अनिल देशमुख यांनी ईडीला केलेला आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील ईडीवर निशाणा साधला. ईडी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा महत्त्वाचा घटक दल असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर भाजपविरोधात जे बोलतात त्यांच्यावर कारवाई केली जाते, असंही ते म्हणाले. नजीम मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले अधिकृत बॅनर मनसे पदाधिकारी इरफान सय्यद यांनी फाडल्यामुळे त्याचा राग मनात धरून दादागडाचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नजीम मुल्ला यांचे कार्यकर्ते आणि समर्थक असे 4 ते 5 जणांनी मनसेचे कळवा मुंब्रा जिल्हा संघटक वाहतूक सेनेचे पदाधिकारी इरफान सय्यद यांना बेदम मारहाण केली. मारहाण करताना नजीम मुल्ला यांच्या कार्यकर्त्यांनीच मारहाणीचे चित्रीकरण केलं व्हायरल.